नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी रँक संदर्भाने माहिती घेणार आहोत. काय असतो कॅटेगरी रँक, किती कॅटेगरी रँकपर्यंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज मिळतं, या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण SML काय असतो त्या संदर्भाने माहिती घेतलेली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जो SML असतो त्या संदर्भाने सविस्तर माहिती मिळेल. या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरी रँक संदर्भाने माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मागील वर्षीची आपण SML लिस्ट पाहत आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सिरियल नंबर, त्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक आहे तो रँक, नीटचा रोल नंबर, त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, जेंडर आणि कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी सिरियल नंबर 2ला एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याची कॅटेगरी OBC आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समोर 1 असं दिसत असेल. तर या विद्यार्थ्याचा महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी रँक 1 आहे. हा विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला विद्यार्थी आहे. त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता EWS या कॅटेगरीच्या समोर 1 असं मेन्शन केलेलं आहे. तर या विद्यार्थ्याचा EWS मध्ये कॅटेगरी रँक 1 आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर कोणतीही कॅटेगरी मेन्शन केलेली नाही ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात. जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी VJ, OBC, त्यासोबतच NTD, NTC, SC, ST या कॅटेगरीचा डाटा पाहू शकता. तर अशा प्रकारे ही कॅटेगरी रँक असते. ज्याही वेळेस SML लिस्ट पब्लिश होते त्याच वेळेस कॅटेगरी रँक संदर्भाने आपल्याला माहिती मिळत असते. तर आता आपण कॅटेगरी रँकनुसार MBBSचा कट ऑफ पाहणार आहोत. मागील वर्षी विद्यार्थ्यांना किती कॅटेगरी रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालं ती माहिती आता आपण कॅटेगरीनुसार पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी रँकचा जर विचार केला तर जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी 2203 या रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं. तसेच जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 1808 या कॅटेगरी रँकपर्यंत मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं. त्यानंतर आता आपण SC आणि ST कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ. तर जेही विद्यार्थी SC मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी 740 या कॅटेगरी रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळाले. आणि जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 388 या कॅटेगरी रँकपर्यंत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं. त्यानंतर आता आपण VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ. तर जेही विद्यार्थी VJमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी 169 कॅटेगरी रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. NT1 ज्याला आपण NTB असं सुद्धा म्हणतो, तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 151 कॅटेगरी रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज मिळालेलं होतं. NT2चा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 282 कॅटेगरी रँकपर्यंत आणि NT3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 228 या कॅटेगरी रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता हा कॅटेगरी रँक. तुम्हाला कळालंच असेल की कॅटेगरीनुसार किती कॅटेगरी रँकपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं.
हा जो कॅटेगरी रँक आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती मिळते की कोणत्या कॅटेगरीमधील विद्यार्थी किती संख्येने आहेत. जर तुमची OBC कॅटेगरी असेल व तुमचा जर कॅटेगरी रँक 100 आला तर तुमच्यासमोर 100 विद्यार्थी आहेत असं आपल्याला कळतं. तर कॅटेगरी रँक हा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन पण आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जो आता कॅटेगरी रँक पाहिलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या कॅटेगरीनुसार. कारण जर तुमचा कॅटेगरी रँक मी सांगितलेल्या कॅटेगरी रँकपर्यंत आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यावर्षी 100% MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे. यामध्ये येणाऱ्या काळामध्ये थोडेफार बदल देखील होऊ शकतात. कारण महाराष्ट्रामध्ये आता काही नवीन MBBS कॉलेज देखील सुरू होत आहेत. परंतु तुर्तास जो काही मी कॅटेगरी रँक सांगितलेला आहे त्या कॅटेगरी रँकपर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% MBBS कॉलेज मिळू शकतं असं तुम्ही गृहीत धरू शकता. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुम्हाला मदत व मार्गदर्शन केलं जातं. ज्याही विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे परंतु महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BMS इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेगवेगळ्या पर्यायासंदर्भाने माहिती दिली जाते व विद्यार्थ्यांचं कमीत कमी वार्षिक फीसमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. महाराष्ट्रातील स्टेट कोटासाठी जी पेड काउन्सिलिंगची फीस आहे ती 6,000 रुपये आहे. यामध्ये तुमच्या सर्व कोर्सेसची काउन्सिलिंग केली जाते व येणाऱ्या सर्व अडचणी पार पाडून विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यामध्ये आम्ही तुमची मदत करू शकतो.